पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 1500 मेट्रिक टन कचरा जो आहे तो रोज या ठिकाणी गोळा होतो। ही घटना घडल्यानंतर आपण पाहू शकतो की या ठिकाणचे प्रक्रिया करणारे यंत्र जे आहेत ते आता बंद ठेवण्यात आले आहेत। त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर ही घटना जी आहे ती 2 ते 3 दिवसाआधी घडल्यानंतर त्याआधी देखील या ठिकाणी हा गांडूळ खत प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी आहे। मात्र हा देखील प्रकल्प ही घटना घडल्यापासून बंद आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी जे आहे ते मोठमोठे कचऱ्याचे ढीग या ठिकाणी लागलेले आहेत। पिंपरी चिंचवड शहरात एकमेव मोशी डंपिंग ग्राउंड जे आहे ते या कचरा संकलनासाठी वापरलं जातं। यामुळे आता पिंपरी चिंचवड शहरातील कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर याच हा जो संपूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो अँथनी लारा या कंपनीकडून चालवला जातो। मात्र अद्यापही तो संपूर्ण यंत्र जे आहे ते या ठिकाणी बंद असलेले पाहायला मिळतात। मात्र या घटनेनंतर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी अद्यापही ही जबाबदारी निश्चित केलेली नाही की या घटनेवर नक्की जबाबदार कोण, कुणाला दोषी धरायचं, कुणावर कारवाई करायची, या संदर्भात महापालिका आयुक्त जे आहेत ते टाळाटाळ करताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। त्यामुळेच आगामी काळात जे आहे ते आता पिंपरी चिंचवड महानगरपालिके हद्दीतील नागरिक जे आहेत ते या घटनेवर संताप व्यक्त करत लवकरात लवकर आरोप निश्चित करून संबंधित ठेकेदार असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी असतील यांच्यावर कारवाईची मागणी जी आहे ती आता करताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।